दहशतवादी अबू सैफुल्लाची हत्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतात अज्ञात व्यक्तीकडून गोळ्या झाडून हत्या। सैफुल्ला खालिद हा लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर, भारतातील 3 हल्ल्यांचा सूत्रधार। भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळांना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री माहिती देणार। ऑपरेशन सिंदूर, लष्करी संघर्ष आणि युद्धबंदीबाबत चर्चा होणार। 7 खासदारांचं शिष्टमंडळ जगातील 32 देशांना भेट देऊन पाकिस्तानचा पर्दाफाश करणार। यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मागे पाकचा अधिकारी दानिश मास्टरमाइंड असल्याची शक्यता। भारत-पाक संघर्षावेळी ही दोघं संपर्कात। ज्योतीच्या पाकिस्तान दौऱ्याचा खर्चही दानिशनं केला। यापूर्वी संशयास्पद कृत्यांमुळे भारत सरकारनं दानिशला देश सोडण्यास सांगितलं होतं। पहलगाम हल्ल्यानंतरचा यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा व्हिडिओ समोर। पहलगाम हल्ल्यात ज्योतीनं पर्यटकांनाच दोषी ठरवलं होतं। पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योतीचा व्हिडिओ व्हायरल। काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा दलाची छापेमारी। शोपियामध्ये दोघांना अटक। पिस्तूल, बंदुका, काडतुसं जप्त। दोघं दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप। तो सूड नव्हता तर न्याय होता। भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूरबाबत नवा व्हिडिओ प्रसारित। ऑपरेशन सिंदूरबाबत कशा प्रकारे दहशतवादी तळ नष्ट केले याची व्हिडिओतून माहिती। मुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर। जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करणार। पंकजा मुंडे, धनंजय मुंडेही उपस्थित राहणार। बीडमधील गुन्हेगारी घटनांवर अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष। शिवराज दिवटेला मारहाण होण्याआधी त्याच्या मित्रांकडून समाधान मुंडे, ऋषिकेश गिरीला मारहाणीवेळी शिवराज दिवटे त्याच ठिकाणी उपस्थित। याच मारहाणीचा राग मनात धरत शिवराजला मारहाण केल्याचा संशय। धनंजय मुंडेंनी घेतली परळीत मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची भेट। आम्ही शिवराज दिवटे आणि कुटुंबियांच्या पाठीशी। आरोपींना कडक शासन होणार, धनंजय मुंडेंची ग्वाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड न्यायालयात सुनावणी। वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता। तर विष्णू चाटेच्या बीड कारागृहात रवानगीबाबत अर्जावरील सुनावणीकडेही लक्ष। सत्कार समारंभात गैरहजेरीवरून सरन्यायाधीश भूषण गवईंची वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नाराजी। कान उघडणीनंतर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य सचिव सुजाता सौनिक चैत्यभूमीवरील कार्यक्रमस्थळी। मध्य प्रदेशातील भाजप मंत्री विजय शहा यांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। कर्नल सोफिया कुरेशींवरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर विजय शहांची सुप्रीम कोर्टात याचिका। सोलापुरातील टेक्सटाईल कारखान्याच्या विझलेल्या आगीचा पुन्हा एकदा भडका। 13 तासांनंतर आग आटोक्यात होती, मात्र पुन्हा गॅसचा स्फोट। आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू। सोलापूरमधील आगीच्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त। केंद्र आणि राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 7 लाख तर जखमींना 50,000ची मदत जाहीर। राज्यात आजपासून मुसळधार पावसाची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार सरी बरसण्याचा अंदाज। तर मुंबईत 21 ते 31 मे या 10 दिवसात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। मुंबईत 2 गटात झालेल्या हाणामारीत 3घांचा मृत्यू, 2 जखमी। एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना। जुन्या वादातून दोन्ही गटात हाणामारी झाल्याची माहिती। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। 11वीसाठी आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू। 21 मे पासून विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करता येणार। यंदा संपूर्ण राज्यात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय।